डॉक्टर यू.एस. वानखेडे विद्यालय कंजारा, तालुका औंढा, नागनाथ, जिल्हा हिंगोली आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे 75वा स्वातंत्र्य दिन आम्ही आमच्या विद्यालयात साजरा करत आहोत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पाहूया सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन, विद्यार्थ्यांची उत्कृष्ट भाषणे. अरबी समुद्रामध्ये अटकेपार सोंडे रोवणारे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सत्याचा आग्रह धरणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय संविधानाचे जनक महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीची मशाल पेटविणारे शहीद वीर धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व तसेच या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद वीरांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठांच्या शाबूत डोक्याच्या तळपदार डोळ्याच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज काय आहे ते तर तुम्हा सर्वांनाच माहित आहे. तरीही मी सांगू इच्छिते की आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. त्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत. मित्रांनो, आपला भारत देश हा अचानक शिक्षित होता. त्या काळी इंग्रज भारतात आले आणि हळूहळू व्यापार करू लागले. इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती. ते भारतीय नागरिकांवर अतोनात मारहाण करायचे. या अन्यायाचा सूर घेण्याकरिता आपल्या भारत देशामध्ये अनेक थोर महापुरुषांनी जन्म घेतला, जसे की भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी अशा थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती या देशाकरिता दिली. रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास. रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास. हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास. इंग्रजांना पळविले, अन्यायाशी ते लढले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ते धारातीर्थी पडले. त्यांच्या पुण्याने आज हा स्वातंत्र्य दिन उगवला. आजच्या दिनी स्मरू त्या थोर वीरांना. आजच्या दिनी स्मरू त्या थोर वीरांना. दिवसादिवस लोटत गेले आणि तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आले की अब यहाँ पर हमारी सत्ता और अधिक नहीं चलेगी. यहाँ की लोक जनता अब जागृत हो चुके हैं. आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधीन करून आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य म्हणून घोषित केले. तो दिवस भारतीयांसाठी मोठा आनंदाचा होता. दुःखाचे दिवस सुखात आले. मित्रांनो, आपला भारत देश हा फार प्रगतिशाली राष्ट्र बनला आहे. जर कोणत्याही देशाने डोळा वाकडा केला तर त्याचा डोळा बाहेर काढायची क्षमता आपल्या भारतीयांमध्ये आहे. परंतु ती क्षमता आता डगमगायला लागली आहे. आजची तरुण पिढी फार बदलत चालली आहे. त्यांना याचंही भान नाहीये की आपण कोणत्या देशात जन्माला आलो आणि आपली संस्कृती कोणती होती. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज कोण, महात्मा गांधी कोण, परंतु त्यांच्यातला एकही गुण आपण आपल्यात दाखवतो का? छत्रपती शिवरायांनी जर स्वतःचा विचार केला असता तर स्वराज्याची निर्मिती झाली असती का? आजची तरुण पिढी तर जयंतीमध्ये डीजेवर गाणे लावून दारू पिऊन नाचते आणि पुन्हा म्हणते की राजे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची, या देशाची झाली आहे. मला या ठिकाणी इतकं सांगायचं की आपल्या प्राण्यांपेक्षा, पशु पक्ष्यांपेक्षा मानवाला खूप बुद्धी दिली आहे. ती बुद्धी जर आपण देश हितासाठी, देशासाठी वापरली तर आपला भारत देश सर्वात पुढे जाईल. आणि या ठिकाणी हीच खरी श्रद्धांजली देऊ इच्छिते त्या महान शहीद वीरांना. एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते. जाता जाता एवढं सांगून जाते की झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या तिढ्या छातीवर, झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या तिढ्या छातीवर. म्हणूनच तर आपण अभिमानाने उभे आहोत या महाराष्ट्राच्या मातीवर, या महाराष्ट्राच्या मातीवर. मैं भारत वर्ष का हरदम अभी सम्मान करती हूँ. यहाँ की चांदनी मिट्टी का ही गुणगान करती हूँ. मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की. तिरंगा हो कफन मेरा, बस यही अरमान रखती हूँ, बस यही अरमान रखती हूँ. Shivaji Kalyankar, and I am telling you Independence Day speech. So I request my please listen. Honorable Chief Guest, respected principal, teacher, parents, and all my dear friends. First of all, I wish you a very happy Independence Day. I would like to speak few words from the bottom of my heart on this auspicious occasion. We are celebrating 75 Independence Day. On this
On this day, 15th August 1947, India became independent from British rule. Thousands of brave hearts sacrificed their life for the freedom of India. We are remember most our brave freedom fighter on this day. It is celebrated to commemorate our brave freedom fighters like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Sardar Vallabhbhai Patel, Rani Lakshmibai, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, and many more died to the sacrifice their hero. We are living happily in today's society. We are fortunate that we are born in an independent country. There is a big celebration each year New Delhi at Rajpath where the national anthem in army performance. Wish you a very happy Independence Day. Thank you. वेरी गुड, सुपर फास्ट, बहुत बढ़िया, जोर से तालियां। कोई नहीं अस्सी नहीं सौ दिन दुनिया घुमाए नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती सबसे प्यारी तेरी सूरत प्यार है बस तेरा प्यार ही माँ तुझे सलाम ओ माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम वंदे मातरम वंदे मातरम तेरे ही पास में आ रहा हूँ अपनी बाहें खोल दे जोर से मुझको गले लगा ले मुझको फिर यो प्यार दे तू ही मेरी मोहब्बत है तेरे ही पैर में जन्नत है तू ही दिल तुझा माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम वंदे मातरम वंदे मातरम। वाह, बढ़िया। नमन करना चाहिए जिन्होंने इस देश को आज़ाद कराने के लिए अपना सब कुछ दांव पर लगा दिया। यह दिन हमें महात्मा गांधी, भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद, सरदार वल्लभभाई पटेल, रानी लक्ष्मीबाई, लाला लाजपत राय, खुदीराम बोस, मंगल पांडे समेत सैकड़ों महास्वतंत्रता सेनानियों को त्याग तपस्या बलिदान की याद दिलाता है। आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है। आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है। खुश नसीब होता है खून जो देश के काम आता है, जो देश के काम आता है। 15 अगस्त के दिन साल भारत के प्रधानमंत्री दिल्ली के ऐतिहासिक लाल किले पर तिरंगा फहराने के बाद देश को संबोधित करते हैं। स्कूलों, सरकारी दफ्तरों आदि जगहों पर भी तिरंगा फहराया जाता है। राष्ट्रगान गाया जाता है। हर जगह देशभक्ति के गीत बजते सुनाई पड़ते हैं। स्वतंत्रता दिवस में पूर्व संध्या पर राष्ट्रपति राष्ट्र के नाम संबोधन देते। कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि के मान का है। हम लहराएंगे हर जगह तिरंगा, नशा हिंदुस्तान की शान का है, नशा हिंदुस्तान की शान का है। देश को आज़ाद हुए कई दशक हो चुके हैं। इस दौरान हर मोर्चे पर दुनिया भर में अपना दाग जमा चुका है। साइंस, टेक्नोलॉजी, आर्थिक, कृषि, शिक्षा, साहित्य, खेल समेत तमाम मोर्चों पर दुनिया बहुत तरक्की कर चुका है। परिणाम क्षमता संपन्न देश भारत अंतरिक्ष के क्षेत्र में कई उपलब्धियां हासिल कर चुका है। दुनिया भारत की ओर देश रही है। हाल में भारत ओलंपिक में अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन किया। साथियों, यह भी सच है कि आज़ादी मिलने के इतने वर्षों बाद आज भारत अपराध, भ्रष्टाचार, हिंसा, नक्सलवाद, आतंकवाद, गरीबी, बेरोजगार, अशिक्षा जैसी समस्या से लड़ रहा है। हम सभी को इन समस्याओं को खत्म करने की कोशिश करनी चाहिए। जब तक स्वतंत्रता सेनानियों का सपना पूरा नहीं होगा, एक होकर प्रथम करने श्रेष्ठ भारत का विकसित निर्माण नहीं होगा। इसी के साथ मैं अपने भाषण का समापन शायरी से करना चाहूंगी। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है। हम उस देश के फूले यारो जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है। जय हिंद। India is complete 74 years. What we celebrate 75 years Independence Day. On this occasion, I would like to thank my class teacher for giving me opportunity to speak about my nation. On 15 August 1947, has gained independence after a season of movement. I wish many freedom fighters sacrificed their lives souls that day. Remarks the celebrate from the में लड़ रहे जाति हिंदू और मुसलमान के लिए, हम आपस में लड़ रहे जाति हिंदू और मुसलमान के लिए। भगत सिंह, राजगुरु, सुखदेव ने फांसी लगा ली हिंदुस्तान के लिए। भगत सिंह, राजगुरु, सुखदेव ने फांसी लगा ली हिंदुस्तान के लिए। Independence means state of being free and not controlled by another person or country. India got independence on 15 August 1947 from British rule. We got independence with the
help of many national leaders like Mahatma Gandhi, Lokmanya Tilak, Pandit Nehru, Netaji Bose, Bhagat Singh, Veer Savarkar and my other freedom fighters. So we must pay respect to all of them. Janagana Mana is our national anthem, Vande Mataram is our national song. Our national flag is Tiranga. जिस वीरों ने हमारे देश को आज़ाद किया उसके लिए मैं एक सीधा साधा गीत सुनाने वाली हूँ। सलाम शहीदों को जो खो गए, सलाम शहीदों को जो खो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए। ओ थे लाडले अपनी माँ के पाले, मगर हो गए गोलियों के हवाले। आज़ादी के बदले जवानी लुटा दी, वतन के लिए जाकी बाजी लगा दी। आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून अन्यायी राजवटीतून मुक्त झाला आहे। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपले बलिदान दिले। आजच्या दिवशी आपण भारतवासियांना आपल्या देशाचे गुणगान गायला पाहिजे। रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जय घोष भारताचा चौदिशा गुंजावा, सण स्वातंत्र्याचा सदैव चिरावी राहा, सण स्वातंत्र्याचा सदैव चिरावी राहा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे, हे आपण कधीच विसरू शकत नाही। आपल्या भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले। 150 वर्षाच्या काळात भारतीयांचे खूप हाल झाले। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। अखेरीस गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक बनलो। तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी। हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेलेला आहे। हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेलेला आहे। 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संदेश देण्यात भाषण केले। पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, आज रात्री मध्यरात्रीनंतर स्वातंत्र्याची पहाट होणार। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है। जो आज़ादी भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा, जो आज़ादी भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा, निश्चल पवन प्रेम पुराना हो भारत देश हमारा, निश्चल पवन प्रेम पुराना हो भारत देश हमारा। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आणि त्यांनी आपल्या लोकांना खूप अत्याचार केला। राजगुरू सुखदेव भगत सिंह यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। म्हणून मला असं वाटतं की दिया जलता है मगर दिल में तेल नहीं, दिया जलता है मगर दिल में तेल नहीं, मेरे भारत माता कराने को बच्चे बाकी नहीं, कोई बच्चा बाकी नहीं। आज आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे। दरवर्षीप्रमाणे संपूर्ण भारत देशात 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो। एवढे पण माझी देशाची संस्कृती एवढंच म्हणतं की आपल्याला चालायला पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे, एक फक्त मंदिर चालायला पाहिजे, कागदाची शाळा पाहिजे, कागदाची शाळा पाहिजे। ती पाहण्या तुमची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्याने नसा नसा भरले संस्कृती। आतुरता फक्त आगमनाची, कथा एका स्वातंत्र्य दिनाची। दिनांक 15 ऑगस्ट हा दिवस आपण संपूर्ण देशात साजरा करतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। इंग्रज आपल्यावर खूप अन्याय अत्याचार करत। या अन्यायातून सुटका करण्यासाठी काही देशभक्तांनी आंदोलन, सत्याग्रह, संघर्ष केले, तेव्हाही आपला भारत देश स्वातंत्र्य नाही झाला। स्वातंत्र्य करण्यासाठी काही देशभक्तांनी चळवळ सुरू केले, महायुद्ध केले, तेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले। इंग्रज घाबरले, इंग्रजांना कळाले की माझा भारत देश किती शक्तिमान आहे। म्हणून मला असे म्हणावे वाटते कि इस देश ने हमें बलवान बना डाला है, हटाना पाए और चट्टान बना डाला है, नए युग की पहचान बना डाला है और हवाओं के झोंके को तूफान बना डाला है। आपल्या देशाची प्रगती करूया, आपल्या देशाचा सन्मान करूया, देशावर प्रेम करूया, हीच या दिवसाची माझी मनोकामना आहे। या लढ्यात असलेले पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजगुरू सुखदेव, भगत सिंग, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस अशा या देशभक्तांना मी कोटी कोटी प्रणाम करते व जाता जाता एवढेच म्हणते की अंगूर के बगीचे में अंगूर लटकते, अरे अंगूर के बगीचे में अंगूर लटकते, जब इस देशभक्तों की याद आती है तो मेरे आंसू टपकते, मेरे आंसू टपकते। मुख्य अतिथि आदरणीय दिवस की हार्दिक शुभकामनाएं। दोस्तों, आज हम यहाँ 15 अगस्त के पावन अवसर को मनाने के लिए उपस्थित हुए हैं। आज का दिन हम सभी भारतवासियों के लिए आनंद, उत्साह और अभिमान का दिन है। आज के दिन 1947 में हमारा भारत देश ब्रिटिश शासन से स्वतंत्र हुआ था।
हमारे भारत देश को स्वतंत्र बनाने के लिए कई स्वतंत्रता सैनिकों ने कई संघर्ष किए और अपने प्राणों की आहुति दी है। हमें हमारे वीरों के बलिदान और संघर्ष को नहीं भूलना चाहिए, जिनके कारण हमें और हमारे भारत देश को आज़ादी मिली है। आज पूरा भारत इस राष्ट्रीय पर्व को बड़े ही हर्ष और उल्लास के साथ मना रहा है। Independence on 15 August 1947, British farmer rule. We got independence with the help of many national leaders like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Netaji Bose. Fifth Independence Day of our country. Passed back in 1947 was on Independence Day that India gained from United Kingdom and freed itself from the shackles of colonialism. With the independence of India, the Indian independence at 1947 came into force and India too. Hey everyone, I wish you all a very happy Independence Day. Today we are celebrating 76th Independence Day. India became independent on 50 August 1947. We celebrate Independence Day on 50 August of everywhere. It reminds us of the service of the freedom fighters. It is a national holiday. National flag is hoisted everywhere on this day. We should make our country proud to be of us. We should make our proud to be of us. Thank you. Jai Hind, Jai Bharat. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे जमलेलो आहोत. आज आपण स्वातंत्र्य भारताचा 70वा आहोत. पण सुमारे 70 वर्षापूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. पण आपण मोकळेपणाने श्वासही घेऊ शकत नव्हतो. हे इंग्रज लोक आपल्या देशातील जनतेवर खूप अन्याय करत होते. पण आपण या अन्यायाला सोडवण्यासाठी अनेक क्रांतिकारक होते. त्या तसेच कान्यांची बाजी लावली. त्यात लाला सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक अशा अनेक महापुरुषांनी योगदान दिले. जय हिंद. I would like to express my thoughts about Indian Independence Day celebration. First, I would like to wish you all a very happy Independence Day. India became free from foreign rule on 15 August 1947, and we celebrate every year is its anniversary on 15 August. This day is celebrated as a national festival, and there is a public holiday on 15 August. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Respected chief guest, principal, teachers, parents, and all my dear friends. First of all, I wish you a very happy Independence Day. I feel great trying to present this speech. This day is the most important day for all of us because on this day in 1947 independence from the British rule. Today we are fortunate that we are born in an independent Bharat. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी थोडी माहिती सांगणार आहे की तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजी आणि माझ्या देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट हा भारतीय प्रत्येक नागरिकांसाठी सन्मानाचा, अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. या मंगलदिनी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणून आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जातो. आज आपण 75वा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे अशा अनेक देशपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. एवढे बोलून मी मानतो. Principal, teachers, parents, and volunteer friends. My name is Gaurav Gajanan Shinde. We are celebrate 15 August of every year Independence Day. On this day 1947 we free from the British rule. On this day the Indian Prime Minister hoists the Indian flag. And this day we are gathered sports, dance, music, like etc. I love my country very much.
जय हिंद, जय भारत. So nice. Super. All our freedom struggle is very big with cornet. Be desperate in a day. I love my country. जय हिंद, जय भारत. Very good. निबंध स्पर्धा आणि रॅलीचं आयोजन केलं होतं. तुम्ही सर्वांनी इथे उत्कृष्ट प्रतिसाद दिलात आम्हाला. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत असतो. आपल्या इथे 8वी ते 10वीपर्यंतचा वर्ग आहे. आम्ही कॉलेजमध्ये पण जात असतो, पण एवढा उत्साह ते मुलं दाखवत नाहीत. तुम्ही सर्व छोटे असून प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झालात. शाळेवर सुद्धा चित्रकलेचं आयोजन केलं होतं, त्याच्यामध्ये पण तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवलात. फक्त थोडंसं मुलांकडूनच इथं प्रतिसाद मिळाला नाही. मुली खूप तुमच्यापेक्षा पुढे जात आहेत. छान वाटलं हे बघून. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री बेंगाळ सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री रटकलकर सर, शाळेचे शिक्षकवृंद श्री चिंचोलकर सर, स्काउट गाईड प्रमुख आहेत, श्री शिंदे सर, श्री निडगुळे सर व आपल्या शाळेचे कर्मचारी सुरेश दादा व श्री पोले दादा यांचे मनापासून आभार. त्यांनी आम्हाला इथे आमच्या कार्यक्रम राबवण्यासाठी खूप मदत केली. आणि तुम्हाला सर्वांना भारत स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. परत एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. Okay. Very good. या हेतूने सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नवे सहभागीकडून घेतलं. किती पाऊस आला आणि किती काही झालं तर तो कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा खूप केला होता त्यांनी. त्यासाठी त्यांना आपण सर्वांनी स्काउट केलं पाहिजे. तसेच येरुगाव केंद्र हिंगोली आदरणीय पटवाणी सर आणि आनंदी जोडे सर यांनी सुद्धा आपली शाळा सिलेक्ट केली. आपल्यासोबत त्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढली आणि आजही ते हजर राहिले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. माजी विद्यार्थी उमेश वानखेडे सर, सुभाष वानखेडे यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग. आनंद कल्याणकर यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग झाले. ते पार्टिसिपेट झाले. त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्यांच्या बोलण्याची लक्षात त्यांच्या बोलण्यामधून पुण्यापर्यंत पोहोचवली. देशप्रेम, देशभक्ती काय असते, मानववरती कसं प्रभुत्व असतं ते त्यांच्याकडून ती शिकायला पाहिजे. त्यांचे सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच आपल्या विद्यालयाचे प्रकाशपासून ते 10पर्यंत जे लहान मुलं मुली यांचे सुद्धा आभार. आणि तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आमचे बोले मामा, इंगोले मामा, थोरादा हे सर्व शिक्षक बंधू आणि आदरणीय रटकलकर सर यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला मी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.